कविवर्य शंकर रामाणी जन्मशताब्दी समारोह समिती आणि रवींद्र भवन मडगाव यांनी आयोजित केलेल्या आजच्या शंकर रामाणी यांच्या 103व्या जन्मदिनानिमित्त कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व साहित्य रसिकांना आमचा मनपूर्वक नमस्कार. बेळगावमध्ये लोकमान्य ग्रंथालय आणि बुक लवर्स क्लब यांनी यावर्षी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे, कवितेचा. या उपक्रमाअंतर्गत दर महिन्याला एका कवीच्या कवितांवर आधारित कार्यक्रम सादर केला जातो. एप्रिल महिन्यामध्ये आम्ही शंकर रामाणी यांच्या कवितांवर आधारित हाच कार्यक्रम तिथे सादर केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला रामाणींच्या कवितांचा अभ्यास करण्याची संधी प्राप्त झाली. आम्ही काय कवितेच्या फार मोठ्या अभ्यासक नाही. कविता वाचायला, त्या समजून घ्यायला आणि थोड्याफार गुणगुणायला आवडतात एवढंच. रामाणी यांची कविता आम्हाला जशी भावली, आम्हाला जशी समजली, तशी ती तुमच्यापर्यंत पोचवण्याचा हा एक आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे. कारण शंकर रामाणी यांची काव्यप्रतिभा अभ्यासणं, ती समजून घेणं आणि त्यावर काहीतरी भाष्य करणं हे नक्कीच आमच्या कुवतीच्या बाहेरचं आहे याची जाणीव आम्हाला आहे. निव्वळ रामाणींच्या कवितांच्यावरील प्रेमामुळेच आम्ही हे धाडस करीत आहोत, जे नक्कीच यथाशक्ती आणि यथामती आहे हे आम्ही प्रारंभीच नम्रपणे कबूल करतो. या कार्यक्रमाची तयारी करत असताना श्रीयुत नितीन बोरकर यांचा परिचय झाला आणि त्यांचं आम्हाला बहुमोल मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलं. आज रामाणींच्या गोव्यामध्ये हा कार्यक्रम सादर करत असताना मनामध्ये विशेष आनंद आहे. कलावकाश बेळगाव निर्मित कविवर्य शंकर रामाणी यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम रंध्रात पेरिली मी. लेखन आणि संकलन शोभा लोकूर, दिग्दर्शन स्वाती कुलकर्णी, सहभागी कलाकार शोभा लोकूर, राजश्री हेब्बाळकर, संजना सामंत आणि श्रुती परांजपे. रंध्रात पेरिली मी. कविता हे एक व्रत आहे असं मानणाऱ्या शंकर रामाणी यांचा जन्म 26 जून 1922 रोजी वेरे बारदेश गोवा इथे झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण पोर्तुगीज भाषेतून झालं. त्यानंतर त्यांनी इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतलं. त्यांची मातृभाषा कोकणी. थोडक्यातच शालेय जीवनातच त्यांच्यावर इंग्रजी, पोर्तुगीज, मराठी, कोकणी अशा सर्व भाषांचे संस्कार होत गेले. सूर्यफुले, आभाळवाटा, पालाण, दर्पणीचे दीप, गर्भागार, उर्मिला ही सांगीतिका हे त्यांचे मराठी काव्यसंग्रह. तर निळे निळे ब्रह्म, ब्रह्मकमळ, जोगलांचे झाड आणि निरंजन हे कोकणी काव्यसंग्रह. दर्पणीचे दीपला बालकवी पुरस्कार, गर्भागारला गोमंत शारदा पुरस्कार, निळे निळे ब्रह्मला साहित्य अकादमी दिल्लीचा पुरस्कार, तर आभाळवाटा आणि पालाण ह्या दोन्ही संग्रहांना गोवा कला अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. याशिवाय त्यांना केशवसूत, इंदिरा संत, यशवंतराव चव्हाण, कृष्णदास श्याम, बाकीबाब बोरकर यांच्या स्मृती पुरस्कारांचंही भाग्य लाभलं. गोमंतक मराठी साहित्य सुवर्ण पदक त्यांना प्राप्त झालं होतं. एकूणच त्यांच्या काव्यसंग्रहांना चढत्या क्रमाने पुरस्कार प्राप्त होत गेले. रामाणी आपल्याच एका कवितेत असं म्हणतात, इथे दुःख प्यावे स्वतःचे, इथे दुःख प्यावे स्वतःचे, पुसावी स्वतःचीच खुळी लोचने, आमेच्या प्रवाहा सवे वाहताना, तमी पोळुनी पक्व व्हावे जिणे. अमावस्येच्या गडद अंधारात जीव पोळून निघाला ना, तरी स्वतःचे अश्रू स्वतः पुसण्याचे सामर्थ्य असणारे शंकर रामाणी. जीवनाचा अनुभव कितीही दाहक असला तरी जीवनावरती तितकंच उत्कट प्रेम करणारे, सामंजस्य आणि विवेक यांचा संगम असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ नामवंत कवी शंकर रामाणी.
त्यांच्या काव्य प्रतिभेला अभिवादन करून कलावकाश बेळगाव सादर करीत आहे रंध्रात पेरिली मी. कविवर्य शंकर रामाणी यांचा काव्य स्त्रोत. पण गंमत माहितीये का? रामाणी स्वतःची ओळख करून देताना नेमकं काय म्हणतात ते? हरशी हांव तुमका वळखता पण नाव विसरलो. तसं ओळखतो मी तुम्हाला, पण नाव विसरलो. म्हजे नाव आनंद पांडुरंग रामाणी अशे. मग एक कविता करता तो रामाणी कोण तुमचो? तो पैसुल्यान माझो भाव लागता. खंय रावता? कुठे राहतो? एका अशाच रानात एकटोच. देवचार कसो? देवचार? वेताळासारखा? म्हाका एक सांगात, तुम्ही वाचता तेणे आजमेरेन कितें बरपला ते? नेमकं काय लिहिलंय? कधी वाचलंय? ना साहेबा, खरे सांगू तुमका, ते गेले कविता माती गोबर जे कितें आसा ते आमका घरातल्यांका कोणाक काहीच समजना. आमगेली सगळी त्या पिसो मालूक म्हणतात. तो जातानाच तसो जावला म्हणून एकलो एक सुरो रानात वचून रावला. तो आणि त्याचे नशीब. कळले नी तुमका? कळले कळले. बरे येता हाव. या या. पण जरी त्यावेळी जनमानसात वेडा, पिस्सा, एकलकोंडा, देवचार अशी आपली ओळख आहे असं त्यांना वाटलं, तरी त्यांच्या कवितेच्या वेडामुळेच ते कविताव्रती म्हणून मान्यता पावले. 1937 साली ना वास्कोला रामाणी ज्या शाळेमध्ये शिकत होते तिथे एक हस्तलिखित नावाचं मासिक काढायचं ठरलं. त्यावेळी रामाणींनी मी कविता लिहीन सांगून टाकलं. पण खरं तर तोपर्यंत त्यांनी कविता लिहिलेलीच नव्हती. तरी पण पाखरा येशील का परतून ह्या कवितेचं त्यांनी विडंबन केलं आणि शाळेमध्ये सर्वांना ती कविता आवडली देखील. वा. मला वाटतं त्यांची ही कविताच त्यांच्या पुढील काव्यप्रवासाची नांदी ठरली. 1939 मध्ये प्रकाश साप्ताहिकामध्ये त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. त्यानंतर कला, महाद्वार अशा मासिकातून त्यांच्या कविता यायला लागल्या. एकदा एका कवितेचं मानधन म्हणून त्यांना 1 रुपयाची मनी ऑर्डर आली. ही गोष्ट त्यांच्या वडिलांना समजली. 1 रुपयासाठी तू घराण्याची अब्रू घालवलीस, त्यांना ओरडा खावा लागला. पण म्हणून त्यांचं कवितेचं प्रेम कमी झालं नाही. सूर्यफुले हा त्यांचा बालकवितांचा संग्रह 1949 मध्ये प्रसिद्ध झाला. बालसुलभ मनाला आकर्षण असणाऱ्या आगगाडी, इंजिन, फुलं, पाखरं या विषयांवरच्या कविता त्यामध्ये आहेतच. पण एक गोष्ट लक्षात येते, अगदी लहानपणापासूनच त्यांना आकाशाची ओढ, कुतूहल आणि आकर्षण होतं. इतकं की आकाशातले तारे त्यांना अंगणात बागडणारी पोरे वाटायची. छे, नव्हे आई नभी हासती तारे, अंगणात मोदे पहा नाचती पोरे. जावे न लागते त्यांना कधी शाळेला, जावे न लागते त्यांना कधी शाळेला. हा त्रास नेमका ये आमुच्या वाट्याला. पसरता रात्रती रोज अंगणी यावे, खेळावे तेथे हेच तया नाठावे. ही आकाशातील शुभ्र बालके छोटी, किती आनंदित बघ दिसती काळ्या राती. वाटते मलाही जवळी त्यांच्या जावे, चिमुकल्या जीवांची आनंदे खेळावे. मग चुकेल शाळा, चुकेल ही अभ्यास, मग चुकेल शाळा, चुकेल ही अभ्यास. का खरेच आई टळेल सारा त्रास, का खरेच आई टळेल सारा त्रास. खरं तर शाळेतील अभ्यासात ते फारसे रमले नाहीत.
कवितेमध्ये ते जास्त रमायचे. यानंतर प्रकाशित झालेला रामाणींचा कातरवेळ हा काव्यसंग्रह म्हणजे हळव्या प्रीतीचे, निसर्गाच्या रंगरेषांचे, मर्यादेच्या कक्षेत वेदनांचे चित्रण करणारा आहे. सौंदर्याचं संयमित वर्णन करताना ते निसर्गातल्या प्रतिमांचा चपखल वापर करतात. मध्यरात्रीसारखे काळे केस, माघ महिन्यातल्या निळ्या आभाळासारखे डोळे, उशेसारखे आरक्त गाल, प्राजक्त फुलांसारखे ओठ अशा उपमा ते देतात. गोमंतकीय निसर्गाचा प्रभाव त्यांच्या मनावर नक्कीच आहे. तिच्या बांगड्यांची किणकिण, एखादा चोरटा कटाक्ष, उडणाऱ्या बटा याच्या पलीकडे ते जात नाहीत. गाढ मिठी मारण्याचं धैर्य त्यांच्याकडे नाहीच. त्यांची शारीरिक ओढही निकोप आहे. कधी सहेतुक निर्हेतुक कधी मी तव दारावरुनी जावे. कधी सहेतुक निर्हेतुक कधी मी तव दारावरुनी जावे. कधी सहेतुक निर्हेतुक कधी वाटेवर तू मला पहावे. या मोहाच्या धुंदीत गुंगुन रंगून मी भानावर यावे. या मोहाच्या धुंदीत गुंगुन रंगून मी भानावर यावे. ओठावरले हसू आवरित लबाड तू अन आत पळावे. मी कुणी एक पाहिली. ऐकलं का? मी कुणी एक पाहिली, उशे परी आरक्त नेहमी अन किंचित फुगऱ्या गालांची. उशे परी आरक्त नेहमी अन किंचित फुगऱ्या गालांची. जी तृषार्त माझ्या मनासमधिरा खोल स्थळी तिला प्राशून गेली. मी पण कुणी एक पाहिली. प्राजक्ताच्या जणू पाकळ्या कोमल थरथर त्या अधरांची. प्राजक्ताच्या जणू पाकळ्या कोमल थरथर त्या अधरांची. जी स्मितसुमने उधळीत माझे चित्त चोरटे चुंबून गेली. चित्त चोरटे चुंबून गेली. वाह! हास्य तुझ्या ओठावर, अधुरे फुलापरी उमलावे. रंग उशेचे नयन मनोहर, गालावर उधळावे. भर दिवसात चांदणे तुझ्या तनी मनात धुंद फुलावे. नव यौवन तव नसा नसातून, पाण्यापरी निथळावे. सांज सकाळी नेहमीच तव, मी मधु दर्शन घ्यावे. उदासतेचे घन हृदयातील, आपोआप विरावे. हास्य तुझ्या ओठावर, अधुरे फुलापरी उमलावे. परस्परांना नकळता फुले, नाते गोड जडावे. नाते गोड जडावे. पण मी नाही तिला पाहिलं. अच्छा, मी नाहीच तिला पाहिलं. परी दारावरनी तिला एकदा सहज सहलता. दरवरा वा, गुणगुणले बिलवर गुज गोडसे. आणि लहरली वाऱ्यावरती लकेर मंजुळ. आणि लहरली वाऱ्यावरती लकेर मंजुळ. जी परिसूनी, जी परिसूनी अवचित, धुंद काहीसे अनुभविले अंतरी. अनक्षणभर माझी, अनक्षणभर माझी मलाच नकळत स्थिरावली पाऊले. मी नाही तिला पाहिले, मी नाहीच तिला पाहिले. कातरवेळप्रमाणेच त्यांच्या जोगलांचे झाड ह्या कोकणी काव्यसंग्रहात पण पहिलं कोवळं प्रेम निसर्ग प्रतिमा लेऊन म्हणजे कोकणी रान फुले रान मेवा लेऊन समृद्ध झालं आहे. अबोलेच्या ओठात तुझ्या अमृताची जाप, शरवणचे पान तसे गोरेस तुझे अंग. अबोलेच्या ओठात तुझ्या अमृताची जाप, शरवणचे पान तसे गोरेस तुझे अंग. चवरलेल्या आंब्या कितल्या नदरांचे शाप, सांभाळ बाये जनात मनात तांच्या सदाच पाप. चवरलेल्या आंब्या कितल्या नदरांचे शाप,
सांभाळ बाये जनात मनात तांच्या सदाच पाप, सांभाळ बाये जनात मनात तांच्या सदाच पाप. आईली दडक भिजून गेले पाचवे तुझे रान गो, पाचवे तुझे रान. डाव्या डोळ्यान देखले आणि सुटले मजे भान गो, सुटले मजे भान. खरं सांगू का, कोणत्याही कवीला किंवा लेखकाला आपल्या साहित्य कृतीला रसिक मान्यता मिळावी अशी उर्मी असतेच. शंकर रामाणी यांचे उत्कृष्ट साहित्य निर्मितीचे 2 निकष होते. एक तर ती कविता सत्यकथेमध्ये छापून यावी आणि श्री पु भागवत यांनी पाठीवरती हात ठेवून शाब्बासकी द्यावी. त्यासाठी रामाणी आपल्या कविता सत्यकथेला नियमित पाठवत राहिले. प्रिय रामाणी, तुमची कविता टीप कागदासारखे अनेकांचे रंग घेते. ती नुसताच उत्कटतेचा भास निर्माण करते. स्वतःचे वैशिष्ट्य तिने अजून जोपासलेले नाही. आपला श्री पु भागवत. रामाणींना आपली कविता आतून येत नाही ह्याचा फार त्रास होई. पण 21 ऑक्टोबर 1960 गोव्यातील पोलीस ग्राउंडवरती फुटबॉल मॅच बघण्यात दंग असलेल्या रामाणींना मनामध्ये एकावर एक कवितेच्या ओळी सुचू लागल्या. त्यांचं मन उचंबळून आलं. मॅच बघायचं सोडून रामाणी ग्राउंड समोरच्या इराणी हॉटेलमध्ये आले. त्याच्याकडून त्यांनी एक पेन्सिल आणि सिगरेटचा रिकामा खोका मागून घेतला आणि भराभर त्याच्यावरतीच कविता उतरू लागली. अंधारात विराट विश्व विरते, निस्तब्धता घेऊनी. शून्याकार मनात मात्र जुनी, जागे मुके वादळ. कोठे गूढ तळी विचित्र हलती, छाया खुजा भेसुर. माझ्यातील कुणी शब्द तिथली, हुंगी उदासीनता. निद्रेच्या थडग्यात जीव निजले, मृत्यूच मारी मिठी. प्रेताना उभवीत जागत बसे, आत्मा स्मशानातया. मोहाचे घट फोडिले किती कहे, वैयर्थ सारे पटे. दृष्टीला न दिसे असे अतुल मी, काहीतरी पाहतो. मृत्यूची दुनिया कुठे विसरलो, ते सत्य आहे कुठे. मेंदीहून सुरक्त नाजूक असा, हाती तुझा हात गे. आणि इथे त्यांच्या कवितेला सूर गवसला आणि ही कविता सत्यकथेमध्ये छापून आली सुद्धा. पुढे हीच कविता BAच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये गोव्यामध्ये समाविष्ट करण्यात आली. शार्दूल विक्रीडित या वृत्तामध्ये सशक्त शब्दबद्ध केलेली ही कविता आपण आत्ता ऐकली. आपल्याला येणाऱ्या गूढ अनुभवांचे साक्षात्कारी शैलीत वर्णन करणारी संत ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाच्या आकृतीबंधातली ही एक रचना पहा. परमतिमिराचा स्वयं प्रकाशू, झोंबता उजळले हृदयाकाशू. चित्सुखाचा अविनाशू, प्राप्त होय. गुण आतली पोखता, आपसेच उघडल्या वाटा. जाणिवा चोखटा,
दिठीची वेल्हाळ वैखरी, पावलो पावली पान्हावली, अगम्य विश्वाची या चाहुली गर्भवासी. या अशा कविता त्यांच्या प्रगल्भतेची साक्ष देऊन जातात. अनुकरणातून आलेल्या त्यांच्या पूर्वीच्या कविता आता स्वतंत्र अभिव्यक्ती लिहून प्रकट होऊ लागल्या. विझलेल्या रात्रीचे अजून मंद मौन दिवे, विझलेल्या रात्रीचे अजून मंद मौन दिवे, झाडांच्या मुग्ध तळी छायांचे जाळ फसवे. काठ काठ हुंगीत मी रात्र रात्र भग्न फिरे, काठ काठ हुंगीत मी रात्र रात्र भग्न फिरे, आसवात मुरलेले लोचनात गीत झुरे. नुकतेच दूर दूर लागले दिवे, नुकतेच दूर दूर लागले दिवे, लावले कोणी? मी तर आत्ताच म्हटली होती काळोखाची गाणी. दूर दूर नुसतेच दिवे, दूर दूर नुसतेच दिवे, उजवाडाचे उठले हवे. कुठे काय? मी तर अजून काळोखाचेच धरले पाय, मी तर अजून काळोखाचेच धरले पाय. 15 जुलै 1970 रामाणींची प्रथम पत्नी खूप आजारी होती. तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवणं गरजेचं होतं. त्यासाठी ॲम्ब्युलन्स आणावी म्हणून त्यांचे शेजारी लगबगीने बाहेर पडले. आत त्यांची पत्नी वेदनेने तळमळत होती. अशा अत्यंत निराशेच्या क्षणी रामाणींच्या मनामध्ये एक कविता सुचली. समोरच पडलेल्या कागदावरती त्यांनी ती शब्दबद्ध केली. दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले रे, तमाच्या तळाशी दिवे लागले, दिठींच्या दिशा खोलते जाळताना, दिठींच्या दिशा खोलते जाळताना, कुणी जागले रे, कुणी जागले, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले. रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी, रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी, असे झाड पैलाड पान्हावले, तिथे मोकळा मी मला हुंगिताना, तिथे मोकळा मी मला हुंगिताना, उरी गंध कल्लोळुनी फाकले, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले. उभ्या रोम रोमातुनी चैत्र वाटा, उभ्या रोम रोमातुनी चैत्र वाटा, कुणी देहयात्रेत या गुंतले, कुणी देहयात्रेत या गुंतले, आरक्त त्याच्या कृपेच्या कडान, आरक्त त्याच्या कृपेच्या कडान, उषा सुप्त ओठात ओथंबले, उषा सुप्त ओठात ओथंबले, उषा सुप्त ओठात ओथंबले, उषा सुप्त ओठात ओथंबले. पुढे ही कविता पालाणमध्ये संग्रहित झाली. पत्नीच्या निधनाचे दुःख त्यांच्या देहात मनात निघून गेल्यावरही
तू निघून गेल्यावरही ते विझून उरले. निघून गेल्यावरही जे विझून उरले गाणे, ते हृदय अकारण बसले कवटाळून स्वप्न दिवाणे. धुगधुगत्या अवशेषांची मी राख फासली भाळी. धुगधुगत्या अवशेषांची मी राख फासली भाळी. सुख छळत राहिले मागे, तू निघून गेल्यावरही, तू निघून गेल्यावरही. नाळले तशी पायी घुंगुरली सांज, माझी जखम नेसली पुढ्या स्मरणाचा साज. आज ढळताना दिस रंग रंग उतू आले. आज ढळताना दिस रंग रंग उतू आले. दोन चुकार पारवे माझ्या मनाशी थांबले. तेथे श्याम लक्षणांची मंद पसरली धून. तेथे श्याम लक्षणांची मंद पसरली धून. इंद्रधनु तस्वरांच्या चिंबा जगण्याची खूण. सांज घुंगुरली तेव्हा होरी खेळला श्रीरंग. सांज घुंगुरली तेव्हा होरी खेळला श्रीरंग. माझी फाटकीच काया तिचा असंगाशी संग. 1967 मध्ये श्री पु भागवतांनी रामायणचा आभाळ वाटा हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. त्याला पुढे मराठी साहित्य संस्कृती मंडळाचा पुरस्कारही लागला. त्यांचे पुढचे पालाण, दर्पणीचे दीप, गर्भागार हे काव्यसंग्रहसुद्धा भागवतांनी मौज प्रकाशनातर्फेच प्रकाशित केले. या त्यांच्या काव्यसंग्रहातील सर्व कविता निसर्गाचे हात धरून येणाऱ्या आणि गूढतेकडे झुकणाऱ्या असल्या तरीही एकूणच मोर, चिमणी, अंधार, उजेड, चंद्र, चांदण्या, ऊन, पाऊस, मधुरा भक्ती, मनोभावनांच्या विविध छटा आणि 12 मासांच्या वेगळ्या वेगळ्या प्रतिमा त्यांच्या कवितेमध्ये उपमांच्या रूपामध्ये भेटत राहतात. त्यांचा जन्म ना आषाढ अमावस्येचा, त्यामुळेच की काय त्यांना आषाढ मास आणि पाऊस यांचं विशेष आकर्षण होतं. आषाढ लईची वाकलेली वीज, आषाढ लईची वाकलेली वीज, क्षितिज हुंगते गर्भातले बीज. उघड मिटते आतले कवाट, उघड मिटते आतले कवाट, झंझाळ झडीत निथळते झाड. मातीत मुरते मल्हाराची धून, मातीत मुरते मल्हाराची धून, वादळ वेगेची रोम रोमी खून. डहुळते खोल कांबळे काहूर, डहुळते खोल कांबळे काहूर, झडे अंतरंगी अदृष्टाची सर, झडे अंतरंगी अदृष्ट. माझ्या काळराती तिच्या देहवाती, माझ्या काळराती तिच्या देहवाती, आषाढ मिठीत अत्तरली माती, आषाढ मिठीत अत्तरली माती. तिच्या देह गावा उडणार तो रावा, तिच्या देह गावा उडणार तो रावा, हुंबर हवेचा सुगंधी सांगावा, हुंबर हवेचा सुगंधी सांगावा.
रात्र डोळ्यातुनी पावसाळी, तुझे अंग केळी हुनी कापरे. मला वेध मर्मातल्या वादळांचे, थरारून गेली खुळी पाखरे. किती खोल काळोख मी चुंबी देता, न स्पर्शे तरी चंद्र गात्रातला. तमाची नशा अर्थ प्राशून गेले, न शब्दास आता उरे आसरा. घनाकाश प्राणात ओथंबलेले, जसा गूढ आषाढ की पालवे. तुझे मौन मेघातुनी थेंबताना, कुठे थांबले चातकांचे थवे. कुठे थांबले चातकांचे थवे. कुठे थांबले चातकांचे थवे. आषाढाची शिशिर रजनी गांजली गारठ्याने. आषाढाची शिशिर रजनी गांजली गारठ्याने, स्कंधी माझ्या करकमळसा माळीला कामिनीने. कामांगाचे शयन सजता लाट ये चंदनाची. कामांगाचे शयन सजता लाट ये चंदनाची. स्पर्शाचे अनस्वर निथळुनी, नादली रंध्रराने, नादली रंध्रराने. गोमंतकीय निसर्गाचं गारुड त्यांच्या कवितेवर आहेच. वेगवेगळ्या ठिकाणी पडणाऱ्या पावसाची विविध रूपे त्यांच्या कवी मनाला भुरळ घालतात. पाऊस, उंटगार, घाट पायथ्याशी. पाऊस, उंटगार, घाट पायथ्याशी. हिरवा कंच झाडाझाडातून निथळणारा. सतारीवर विद्युल्लयीत मल्हाराची धून. इथे तिथे उधळल्यासारखा. पाऊस, उंटगार, घाट माथ्यावरचा. पाऊस घाटातला. काजळ काळे आकाश लुचून, धुकाळ दरीत झांजरसा तंद्रीतच तरंगणारा. आषाढ यात्रेच्या वाटेवर विसावून, दूरवर स्वप्नात झांजावणारा. पाऊस, पाऊस पाऊस घाट माथ्यावरचा. तप आहे नाहीच्या पलीकडला. अनंत गर्भ अवकाशाला मिठी घालून, रोमारोमात पालवणारा सर्वत्र. पाऊस घाट माथ्यावरचा. पाऊस घाट माथ्यावरचा. आषाढात येणाऱ्या मनातील विविध जाणीवा आपल्या हृदयापर्यंत नेमक्या पोचाव्यात म्हणून आषाढ ह्या शब्दाभोवती वेगळे वेगळे शब्द गुंफून त्यांनी नवनवीन शब्दांची निर्मिती केली आहे. आषाढ त्यांच्या रंध्रारंध्रात भरून राहिला होता. रंध्रात पेरिली मी आषाढ दर्दगाणी. रंध्रात पेरिली मी आषाढ दर्दगाणी. उन्मादल्या सरींची, उन्मादल्या सरींची. उमजून घे कहाणी. रंध्रात
रंध्रात पेरिली मी आषाढ दर्दगाणी पुसणार तू कुणाला मिटली तसद दारे पुसणार तू कुणाला मिटली तसद दारे धारात नाहणारी धरतीच गे इमानी रंध्रात पेरिली मी आषाढ दर्दगाणी पानातुनी मनाच्या माझेच गे शहारे पानातुनी मनाच्या माझेच गे शहारे मातीत मातलेला आवेगही तुफानी पानातुनी मनाच्या पानातुनी मनाच्या माझेच गे शहारे मातीत मातलेला आवेगही तुफानी रंध्रात पेरिली मी आषाढ दर्दगाणी सोसून सोसवेना गात्री अलक्षधारा सोसून सोसवेना गात्री अलक्षधारा प्राशून पाप येते डोळ्यात गूढ पाणी सोसून सोसवे सोसून सोसवे रात्री अलक्षधारा प्राशून पाप येते प्राशून पाप येते डोळ्यात गूढ पाणी रंध्रात पेरिली मी आषाढ दर्दगाणी प्राणात हुडवारे हलतेच झाड आहे प्राणात उडवारे हलतेच झाड आहे त्यांनीच ढाळलेली तू माळिली विराणी रंध्रात पेरिली मी आषाढ दर्दगाणी उन्मादल्या सरींची उमजून घे कहाणी रंध्रात पेरिली मी आषाढ दर्दगाणी आषाढ दर्दगाणी आषाढ दर्दगाणी उन्मादाच्या सरी घेऊन आवेगाने कोसळणाऱ्या आषाढधारा आणि तेवढ्याच आवेगाने त्या सरींना भिडण्याचा प्रयत्न करणारी माती. अशा वेळी गात्रातून अलक्ष धारा वाहू लागतात. धारा आसवांच्या, धारा वेदनांच्या, धारा शब्दांच्या, धारा प्रणयधुंदीच्याही. शंकर रामाणींचे शब्द आणि अभिषेकी बुवांचा स्वर यांचा साज ह्या कवितेला लाभला. पंडित जितेंद्र अभिषेकी, पद्मजा फेणाणी जोगळेकर, डॉक्टर प्रतीक गायकवाड,
अतींद्र सरवडीकर, डॉक्टर श्वेता परब यासारख्या गायकांनी रामाणींच्या अनेक मराठी आणि कोकणी कविता स्वरबद्ध करून गाण्याच्या स्वरूपामध्ये अजरामर केल्या आहेत. निवृत्तीनंतर काही वर्ष रामाणी बेळगावला मुक्कामाला होते. आळवण गल्लीत ते राहत असत. त्यांना आळवण गल्लीचे तुकाराम असं म्हटलं जायचं. एकदा लेले ग्राउंडला फुटबॉल मॅच बघायला जात असताना एका बैलाने त्यांना ढुशी मारली आणि त्यांचा हात मोडला. पण मजा म्हणजे रामाणींनी त्याची सुद्धा कविता केली. कुणा बैलोबाची तुकोबाला ढुशी, कुणा बैलोबाची तुकोबाला ढुशी, त्याला तोंड घशी पाडी आले. मोडक्या हाताचा सोसवेना ताप, मोडक्या हाताचा सोसवेना ताप, बैलाचा प्रताप बैल जाणे. वैद्यराज गळा घातले पागण, वैद्यराज गळा घातले पागण, आगळे मरण बिल त्याचे. बाईल सांगते, बायको काय सांगते बघा. बाईल सांगते करावा आराम, बाईल सांगते करावा आराम, तुमचे हराम दैव आहे. लागो नये पुन्हा लेखनाचे नादी, लागो नये पुन्हा लेखनाचे नादी, आली गोड संधी सोडो नये. पण रामाणी याच्या पुढे काय म्हणतात? जीवना वेगळा रापणित मासा, जीवना वेगळा रापणित मासा, तू क्या येथे तैसा चढफडे, तू क्या येथे तैसा चढफडे. ह्या मिश्किलतेबरोबरच आई आणि आजी ह्यांचा आभास झालेली एक नितांत सुंदर कोकणी कविता ते लिहितात. शंकर रामाणी ह्यांच्या भावाची छोटी नात शुभ्रा 2 बाहुल्यांना आजूबाजूला घेऊन झोपली आहे. रामाणींची बायको तिला विचारते, अगं काय करतेस तू? तर ती म्हणते, अगं हे काय, माझ्या शेजारी माझी 2ही बाळं झोपली आहेत. मला हात दे, मग मी सावकाश उठेन, म्हणजे माझ्या बाळांची झोप मोडणार नाही. रामाणी बाजूला बसून हा प्रसंग पाहतात आणि त्यांच्या संवेदनशील कवी मनात त्यांच्या लहानपणीचा एक प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर साकार होतो. ते त्यांच्या आजोळी गेले की असेच त्यांच्या आईच्या कुशीत झोपायचे आणि त्यांची आजी येऊन तिला हाताच्या आधाराने उठवायची. रामाणींना आत्ता याचं आश्चर्य वाटतं की ही एवढीशी मुलगी, पण तिच्यामध्ये मातृत्वाची भावना जन्मजातच आली असेल का? का प्रत्येक मुलगी ही जन्मतः एक आईच असते? हे स्त्री सुलभ वात्सल्य अतिशय सुंदर शब्दात त्यांनी वर्णन केलं आहे त्यांच्या या कोकणी कवितेमध्ये. शुभ्रा मगेल्या भावाची नात, 2-2.5 वर्षाचे. पैर आम्ही तांगेर वचत जाल्यार भितरल्या कुडीत डाव्या उजव्या कुशीक 2 सोबीत बऱ्या बावल्या घेऊन जिवाक बरे नशिल्ल्या भाशेन बाजेर उदारे न्हिदला. मगेल्या घरकान्नीन ताका विचारले तर ताणें सांगले, हा मम्मी गो, मातसो म्हजो हात धर. आणि मागीर तिगेल्या आदारान उठून उबे रावले. येदेशे 5-10 आंगळाचे हे भुरगे. ताणें अवचित म्हाका म्हज्या भुरगेपणांतल्या काळोख आजोळच्या एका काळखा कुडीत ल्हवूच व्हरून सोडले. म्हजी आवय तिच्या कुळारा असताना केन्ना केन्ना कपाळाक मिरी लागता की म्हाका कुशीत घेवन निजून रावताली आणि मदींच आजयेक उलो मारून तिच्या आदारान उठून बसताली. सारखे तशे म्हाका शुभ्रान केल्ल्यावरी दिसले. तसो म्हाका खऱ्यांनीच भास जालो. म्हणल्यार खंयचेच चली भुरगे जन्माक येतानाच मातृत्व मिरयत येता हे साप खरे. या संसारातली पहिली चली बाय आवय आणि काय वर्षांनी आपल्याच भुरग्याक मांडयेर खांदार घालून हालय धोलय करपी मगेल्या भावाची नात. तांच्या मदले आवयपणाचे नाते सासणाचे वा, अतूट
एका धाग्यान विणिल्ले. ह्यो धागो अखंड अशा सृजनाचो, शाश्वत कळी काळाचे माते आडमेळी नाशिल्लो. तनेरेच्या आडमेळ्या पावसात भिजून चिप्प जाता म्हणसर कसल्या तरी कुसकुटाच्या कारणाक लागून शुभ्रान अकस्मात आळस परतिल्ला हावे ऐकलो. इतलो वेळ सुस्त पाळण्यात निदिल्ले तागेल भुरगेपण आता जागे झाले. वा. छान. रामाणींचे वडील ना अत्यंत करारी, काव्य लेखन मुळीच न आवडणारे. त्यामुळे रामाणींचं वडिलांच्या पेक्षा आईशी घट्ट नातं होतं. आईचं अस्तित्व त्यांच्या मनात चिरंतन आहे. आईचं नसणं तर त्यांना मान्यच नाही. तिच्या मृत्यूचा ते खिलाडू वृत्तीने स्वीकार करतात. ते म्हणतात, आकाशाकडे ना मी पाहतच नाही, आकाशाकडे ना मी पाहतच नाही आई गेल्यापासून. तेच मला नित्य कवेत घेते मनोमन, तेच मला नित्य कवेत घेते मनोमन. आई गेली, आई गेली याचा अर्थ एवढाच. आई गेली याचा अर्थ एवढाच की ती घरीदारी नाही. आई गेली तेव्हा ओलावलो नाही, पालावलो. निव्वळ आकडेवारीची निरस नोकरी, आई आणि प्रथम पत्नी यांचा वियोग, आरोग्याच्या तक्रारी, संतान सुखाला वंचित, अशा परिस्थितीत त्यांना फक्त कवितेचा आधार वाटला. नदी परिवहन खात्यामध्ये क्लार्क म्हणून खरडेगाशी करत त्यांनी 38 वर्ष नोकरी केली. काव्यासाठी अजिबात पोषक नसलेल्या त्या दीडवितेच्या दुनियेमध्ये त्यांनी आपली काव्य प्रतिभा कोमेजू दिली नाही. जेव्हा जेव्हा कविता सुचेल ना तेव्हा तेव्हा ती सापडेल त्या कागदी चिठोऱ्यावर पटकन उतरवून काढी आणि जपून ठेवत असत. माझी कविता म्हणजे माझं वैयक्तिक जीवन आहे. मी स्वतःलाच कवितेत शोधत राहतो. खोलवर भिजलेल्या जखमा, दुःख आणि आयुष्याकडे कुतूहलाने पाहणारी माझी भूमिका. खरं सांगू का, कवी हा व्यवहारापुरता जगातल्या घटकांशी संबंधित असतो, नाहीतर तो एकटाच असतो. त्याचा एकटेपणा इतरांनी त्याच्या कवितेतून शोधायचा असतो. कवितेत विचारपूर्वकता आली की कविता संपली. तिच्यातला स्वर कळणं महत्वाचं आणि ते ठरवून काढता येत नाही. तो त्याचे उभे आयुष्य महासमुद्राच्या एखाद्या लहानग्या बेटासारखे, अलिप्त, एकाकी, वेताळ वादळ वाऱ्याला अचानक सामोरे जाणारे. तरी पण अपशकुनी आवेगाचे घनघोर घाव त्यांनी प्रत्येक वेळी झेलले. आता आपल्या समुद्री डोळ्यांतली तुफानी गाज आतल्या आत सतत फोफावू देत तो उभा आहे. एक टक वाट पाहत एका अटळ अनावर वादळ मिठीची आयुष्याच्या अखेरचा उंबरठा. बेळगावचे ज्येष्ठ साहित्यिक अनंत मनोहर रामाणींबद्दल म्हणत, अशा कलासक्ताला एकाकीपणाचा शाप असतो. जाणीवांच्या अशा उंचीवर तो असतो जिथे त्याला कुणीही भेटत नाही. त्याची कविताच त्याला बळ देते. कविता त्याचा अंतही बघते. रामाणींचं अक्षर फारसं सुवाच्य नव्हतं असं म्हणतात. त्यांची सही पण गोल 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 एकमेकात गुंतल्यासारखी. अनंत मनोहर म्हणत, रामाणी यांची सही व अक्षर हा अनाकलनीय चित्रलिपीचा क्लिष्ट नमुना आहे. त्याने एकदा त्यांना विचारलं, रामाणी
तुमची सही, तुमचं अक्षर आणि तुमची कविता या जास्त गुंतागुंतीचं ते काय? त्यावर ते हसत हसत म्हणाले होते, मी स्वतः जास्त गुंतागुंतीचा आहे. त्यांच्या गर्भागार या काव्यसंग्रहातील सही या कवितेमध्ये ते म्हणतात, चतकोर कागदावरची माझी निरुद्देश सही, चतकोर कागदावरची माझी निरुद्देश सही ऐलथडी तरंगणाऱ्या नावेसारखी. दारावर टकटक, दारावर टकटक, कुणीतरी अनाहूत आत शिरून कानात कुजबुजतं. होडी तयार आहे, चला नावाडी थांबलाय. होडी अनोळखी दिशेने मार्गस्थ, माझा अज्ञात प्रवास सुरू. सर्वत्र पाहिलं तर हरवलेला सूर्यप्रकाश आणि वर वर अलख निरंजन आभाळ. त्यांच्या कविता जीवनाचा शोध आणि शाश्वताचा ध्यास घेत रक्तालाही न गवसणारे असे अनाम नाते राणवाणींशी जोडून जातात. काव्यतंद्री कधी लागेल, हृदयाची सारंगी मनात कधी बाजू लागेल, उमाळ्याचे डोह कधी तुडुंब होतील आणि कविता कधी साकार होईल, हे सारे सांगता येणे कठीण. कविता आकळण्याची वेळ डोह तुडुंब असते. कविता आकळण्याची वेळ डोह तुडुंब असते. तिला असतो केवळ तिचाच गहराईचा सूर. मांजर रिघीसारखा, मांजर रिघीसारखा काळजाच्या माझघरात अवेळीच पाझरणारा. जिथे मध्यान्नीचा तळ चुंबिते पाहुल सर्वांगी चाहूल प्रकाशाची. कविता संपूर्ण आकळते तेव्हा अंगभर फांद्या फुटत राहतात, गच्च अलोली फुले आणि सर्वत्र उजाडलेलं लख दिसतं. पण पुढे ते असंही म्हणतात, ओठावर अनाहूत आलेली कवितेची एखादी हिरवीगार ओळ असते, अनंताची दिगंबर साद पांघरून नुकत्याच परतलेल्या पाखरासारखी. एकटेपणाची हाटी मीच मिरवितो माझी या पाठी. एकटेपणाची हाटी मीच मिरवितो माझी या पाठी. ललाटी लेऊनी उटी अरूपाची. ऐल तीरावरती आपली उदासी उराशी धरून ते आजन्म आपल्या कवितेशी एकनिष्ठ राहिले. त्यांची काव्य प्रतिभा अनुभव संपन्न, शब्द संपन्न, भाव संपन्न आणि तेवढीच क्लिष्ट आणि अनाकलनीय असली तरी ईश्वर स्वरूप आणि चैतन्य जागवणारी आहे. आणि तिचा नेमका अभ्यास केल्याशिवाय नेणिवेपर्यंत शक्यच. शब्द हेची ब्रह्म असं मानणारे रामाणी लहानपणी जितके सूर्यफुलात रमायचे तितकंच त्यांचं मन कातरवेळी आकाश वाटेने शब्द ब्रह्माला पालाण घालू पाहतं. असा हा कविताव्रती आपल्या आत्मतंद्रीचा आर्तोत्सव रंध्रात पेरून कवितेचेच बोट धरून शब्द ब्रह्माचीच रुचा गुणगुणत निर्वाणाच्या अनाहत नादाच्या ओढीने एका संपन्न निनावी गावासाठी मार्गस्थ झाला. दिवस होता 28 नोव्हेंबर 2003 आणि आज 26 जून 2025. त्यांच्या 103व्या जन्मदिनादिवशी त्यांच्या कवितांचा जागर त्यांच्याच गोव्यामध्ये आणि तुमच्यासारख्या साहित्य रसिकांच्या समोर करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं, याचा मनामध्ये खूप खूप आनंद आहे. ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीयुत नितीन बोरकर, या कार्यक्रमाचे आयोजक आणि सर्व उपस्थित साहित्य रसिकांचे मी मनपूर्वक आभार मानतो. समारोप करताना
कविवर्य रामाणींना त्यांच्याच कवितेतून, त्यांच्या शब्दामध्ये आणि त्यांनाच वाहिलेली ही आदरांजली. हा एकटेपणाचा जळो जळो ध्यास, एकटेपणाचा जळो जळो ध्यास, आता आसपास नुरे कोणी. कोण मी कोठला एकट्या वाटेचा, कोण मी कोठला एकट्या वाटेचा. ओठावर रुचा शब्द ब्रह्म, ओठावर रुचा शब्द ब्रह्म. धन्यवाद. नाही द्या घे ना.